महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल आता जाहीर झालेला आहे। दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला। यंदाचा 12वीचा निकाल हा 91.88% इतका लागलेला आहे आणि नेहमीप्रमाणे कोकण विभागाने यात बाजी मारलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मुलींनीच या 12वीच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत बाजी मारलेली आहे। वाणिज्य शाखेचा सगळ्यात जास्त निकाल लागलेला आहे कॉमर्स साइडचा। तसंच या निकालानंतर विद्यार्थ्यांचं सेलिब्रेशन सध्या सुरू आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे। सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे। विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% इतकी आहे। तर दरम्यान पाहूयात कोणत्या शाखेचा 12वीचा निकाल किती लागलाय। विज्ञान शाखेचा 97.35% निकाल 12वीच्या शाखेचा लागलेला आहे। तर इयत्ता 12वीचा कला शाखेचा निकाल हा 80.52% लागलेला आहे। वाणिज्य शाखेचा निकाल 92.68% लागलेला आहे। तर व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखेचा निकाल आहे 83.26% आणि IT विभागाचा निकाल लागलेला आहे 82.26%। तर या निकालानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि यंदा 12वीचा निकाल हा 91.88% लागलेला आहे। तर नेहमीप्रमाणे कोकण विभागाने यात बाजी मारलेली आहे। किती टक्के मार्क मिळालेले आहेत आणि काय भावना आहे आता? मला 93.17% मिळालेले आहेत आणि खूप छान वाटतंय। अनएक्सपेक्टेड होते कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि बोर्ड एक्झाम दोन्ही बॅलन्स करणं इज नॉट इझी, बट मला सगळं करायचं होतं। माझं टार्गेट पण तसंच होतं आणि आय एम हॅपी की मी ते अचीव। पहिला कोणाचा आलेला आहे काय आपल्याला सर सांगतात? सर कितवा पहिला नंबर कोणाचा आला आणि किती पर्सेंटेजची टक्के मिळाले? पहिला नंबर आर्ट्स फॅकल्टीमध्ये आहे, कृष्णन नेत्रा म्हणून आहे। तिला 97% मार्क पडलेले आहेत। 582 पैकी त्याला जवळ 97% मार्क पडलेले आहेत तिला। आणि मला किती मिळालेत मार्क? 95. आता वर्षभर अभ्यास केलेला होता आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं असं वाटतंय आजचा दिवस? हो, नक्कीच वाटतंय। असं वाटलं पण नव्हतं की इतके पडतील कधी मार्क्स। एक्सपेक्ट होतं की 85 पडतील, पण +10 पडले त्या गोष्टीचा खूप आनंद आहे। काय आता भविष्यामध्ये करायचं स्वप्न आहे आणि काय ह्या रिझल्ट नंतर आयुष्यामध्ये बदल घडणार? मी ॲक्च्युली मला मेडिकल परस्यू करायचं आहे, तर त्यासाठी मी बायोचं नीटची तयारी करते। सो माझं पुढचं पाऊल त्याच दिशेने असेल। तुमचं काय ठरलं आता? इतके चांगले मार्क्स मिळालेत, भविष्यामध्ये काय होणार? हेच फर्ग्युसनलाच ॲडमिशन घेऊन इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट करेल आणि पुढे MPSC UPSCची प्रिपरेशन करेल। पाहिलं तर या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये या सगळ्यांचा जो आहे तो सध्याच्या घडीला जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि वर्षभर केलेल्या मेहनतीचा आज फळ मिळालं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सगळ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।